Hello students, good morning, Meenati madam. Students, today we have to learn magnitude of centripetal force. Centripetal forceचं मॅग्निट्यूड, त्याचं परिमाण काय आहे आपण आज कॅल्क्युलेट करून पाहणार आहोत. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. समजा एक प्लॅनेट आहे आणि हा प्लॅनेट या सनच्या भोवती काय करतोय, रिव्हॉल्युशन करतोय. रिव्हॉल्विंग. इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा एक प्लॅनेट सनच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करतो आहे, तर तो रिव्हॉल्व करतो आहे, फिरत आहे सर्क्युलर मोशनमध्ये. आता जर सर्क्युलर मोशनमध्ये तो ऑर्बिट फिरत असेल तर काय होईल, त्या प्लॅनेटवरती काय होणार आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणार आहे सेंटरपासून. देन द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड्स द सन मस्ट बी F इज इक्वल टू mv² अपॉन r. ह्या प्लॅनेटवरती सनकडून सेंट्रिपिटल फोर्स, सनकडे काय होणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स अट्रॅक्ट होणार आहे आणि तो सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे, mv² अपॉन r. m म्हणजे m मीन्स इज द मास ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेटचं वस्तुमान m असेल. v इज द स्पीड ऑफ द प्लॅनेट. v काय असणार आहे, ह्या प्लॅनेटचा रिव्हॉल्व होण्याचा जो स्पीड आहे तो स्पीड असणार आहे v. अँड r इज द डिस्टन्स फ्रॉम द सन. आणि r काय असणार आहे, त्या प्लॅनेटचं सनपासूनचं डिस्टन्स असणार आहे. अँड देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r हे हा असणार आहे. आता आपण त्याचं मॅग्निट्यूड शोधून काढूया की ते किती असेल, कसं असेल. बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट 2πr. आता हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट एक रिव्हॉल्युशन जेव्हा कंप्लीट करेल तेव्हा तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर तो ही जी एवढी लेंथ आहे, या लेंथ इतकं तो डिस्टन्स काय करेल, ट्रॅव्हल करेल. आणि ही लेंथ म्हणजे काय, तर ही लेंथ म्हणजे या सर्कलचं सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्स किती असतो, 2πr. देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू द 2πr. हा 2πr असणार आहे. आता टाइम टेकन इज इक्वल टू पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू t. आता ह्या प्लॅनेटला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल, तर तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू t. तो आपण t घेतला, तो कॅपिटल T घेतलेला आहे. म्हणजे रिव्हॉल्युशनचा टाइम आहे t आणि डिस्टन्स आहे 2πr. मग आता v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता आपण v शोधून काढूया. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स इज 2πr. ह्या प्लॅनेटली ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे वन रिव्हॉल्युशन, आणि ते वन रिव्हॉल्युशन डिस्टन्स म्हणजे काय, सर्कम्फरन्स, आणि सर्कम्फरन्स म्हणजे काय, 2πr. अँड देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू 2πr. आणि टाइम टेकन फ्रॉम द प्लॅनेट विच इज द टाइम इज t. आपण तो t मानलेला आहे, तर हा t. त्यामुळे v काय आलेला आहे, v आलेला आहे 2πr अपॉन t. हा आपला v आहे. आता आपला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे F इज इक्वल टू mv² अपॉन r, याच्यामध्ये v ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. F इज इक्वल टू mv² अपॉन r. v ची व्हॅल्यू आहे 2πr अपॉन t. m इंटू 2πr अपॉन t² अपॉन r. आता ह्याचा स्क्वेअर करूया. m इंटू 4π² r² अपॉन t². हा झाला याचा स्क्वेअर अपॉन r. आता हा जो r आहे, हा r आणि हा काय r काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग इथे किती r राहील, इथं एकच r राहणार आहे. मग इथं राहील 4 इंटू m इंटू π², आणि हा एक r कॅन्सल झालेला आहे, एक r इथं राहिलेला आहे, आणि हा पण r कॅन्सल झाला, आणि हा t² कुठे येईल, इथे येईल. म्हणजे बघा, तुम्हाला समजलंच असेल, पण तरी मी एक्सप्लेन करते की पहा काय कॅल्क्युलेशन होतं आहे. m इंटू 4π² r² अपॉन t² आणि खाली डिवायडेड बाय r. आता हे कसं होणार आहे, हे होणार आहे m 4π² r²
आणि हा टी स्क्वेअर जो आहे तो इथं येतो, टी स्क्वेअर, आणि हा आर आहेच आहे तिथे. मग आता हा एक आर कॅन्सल होईल, हा इथला कॅन्सल होईल, इथे येईल आर. मग हे काय येणार आहे 4m पाय स्क्वेअर आर, इथे एक आर राहिलेला आहे आणि खाली राहिलेला आहे टी स्क्वेअर. म्हणजे इथे काय आलेलं आहे, एफची व्हॅल्यू काय आलेली आहे, एफची व्हॅल्यू आलेली आहे 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. आता आपण याला काय करूया, मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर. आपण याला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय पण करूया आणि डिवाइड पण करूया. बघा इथं केलेलं आहे 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरने आपण याला काय केलंय, मल्टिप्लाय केलंय आणि डिवाइड पण केलंय. आता इथे काय होईल, हा आर स्क्वेअर आणि हा जो टी स्क्वेअर आहे हा आर इंटू आर स्क्वेअर झाला आर क्यूब. हा आर आणि हा आर स्क्वेअर काय झाला, आर क्यूब झाला. आणि हा टी स्क्वेअर आपण इथे आणला, तर हे काय झालं 4m पाय स्क्वेअर अपॉन हा आर स्क्वेअर इकडे आला आणि हा आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. फक्त आपण यांची रिअरेंजमेंट केली. आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब लिहिला आणि तो इकडे अरेंज केला, आणि हा आर स्क्वेअर इकडे अरेंज केला, टी स्क्वेअर इकडे अरेंज केला, आणि रिअरेंजमेंटमध्ये आपल्याला मिळालं 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी क्यूब. आता तुम्हाला माहिती आहे केपलरचा थर्ड लॉ. केपलरच्या थर्ड लॉनुसार आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय असतो, तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, बघा इकडे केपलरचा लॉ बघा, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, बघा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के हा केपलरचा थर्ड लॉ आहे. मग आता आपण याचं इन्व्हर्स केलं, इन्व्हर्सिंग बोथ साईड, तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के येईल. बोथ साईडला आपण इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी केली, तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1k. हे काय केपलरच्या थर्ड लॉनुसार. आणि इथे काय केलं आपण, इन्व्हर्टेंडो म्हणजे इन्व्हर्स केला. याचा इन्व्हर्स आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आणि केचा इन्व्हर्स 1 अपॉन के. मग आपल्याला इथे काय मिळालं, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय मिळेल 1 अपॉन के. मग हे असंच असं 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के हे आपल्याला मिळालं. हे काय मिळालं, तर एफ मिळालं. एफ इज इक्वल टू, आपल्याला एफची व्हॅल्यू मिळालेली आहे, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के ही व्हॅल्यू मिळाली. आता बघूया पुढे काय होत आहे. आता इथे हा 4 नंतर m नंतर पाय स्क्वेअर आणि के हे सगळे काय आहेत, हा कॉन्स्टंट आहेत. 4 पण कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे, पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, के पण कॉन्स्टंट आहे. तर इथे हा सगळं आपल्याला मिळणार आहे कॉन्स्टंट. एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर. इथे कॉन्स्टंट काय घेतले आपण, 4 इज कॉन्स्टंट, एम इज कॉन्स्टंट, पाय स्क्वेअर इज कॉन्स्टंट अँड के इज कॉन्स्टंट. ऑल आर कॉन्स्टंट अँड देअरफॉर 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजे हा काय झाला, हा पूर्ण कॉन्स्टंट झाला. आणि इथे काय राहिलं मग आर स्क्वेअर. मग एफची व्हॅल्यू काय आली, एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, एफ डायरेक्ट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. देअरफॉर एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. Thus Newton conclude that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible of its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. मग न्यूटननी काय कन्क्लुजन काढलं, न्यूटननी असं कन्क्लुजन काढलं की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे सन आणि प्लॅनेटमधला, म्हणजे तो प्लॅनेट जो रिव्हॉल्व्ह होतोय सनच्या भोवती, तर सनकडे असणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे प्लॅनेटवरचा, हा सेंट्रिपिटल फोर्स हा या डिस्टन्सला कसा असतो, या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. इट इज द इन्व्हर्सली प्रपोर्शनल. Thus the Newton concluded that the centripetal force, which is force acting on the planet and is responsible for its circular motion, must be
इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि या फोर्सला न्यूटननी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हटले. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्स इन नेचर, बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइडेड इट्स फ्युचर. बघा, लक्षात घ्या की हा जो दोन वस्तूंमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा खूप वीक असतो. इतर दुसऱ्या फोर्सपेक्षा हा कसा असतो, वीक असतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर. निसर्गामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इतर कुठल्याही फोर्सपेक्षा वीक असतो, बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड्स इट्स फ्युचर. परंतु हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स संपूर्ण युनिवर्सला काय करतो, कंट्रोल करतो आणि त्या युनिवर्सचं फ्युचर डिसाईड करतो. बघा, आपला जो सन आहे त्या सन भोवती सगळे प्लॅनेट फिरतायत वेगवेगळे. अशी आपली एक सोलर सिस्टीम आहे आणि अशा अनेक सोलर सिस्टीम युनिवर्समध्ये आहेत. आणि या सगळ्या सोलर सिस्टीम ज्या आहेत ह्या सोलर सिस्टीम हे जे प्लॅनेट सनभोवती फिरत असतात तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ते व्यवस्थित त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांमध्ये नसता तर हा प्लॅनेट इथे या ऑर्बिटमध्ये फिरला नसता, तर यांनी आपलं जागा बदलवली असती, कुठेही गेला असता, दुसऱ्या प्लॅनेटवरती तो आदळला असता. पण असं होत नाही. कुठलाही प्लॅनेट दुसऱ्या कुठल्याही प्लॅनेटवर जाऊन आदळत नाही किंवा सूर्यावर आदळत नाही. त्याचं एकच कारण आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्या प्लॅनेटचा आणि सनचा, त्याच्यामुळे तो प्लॅनेट सनच्या भोवती दिलेल्या त्याच्या ऑर्बिटमध्येच फिरत असतो. पण लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप वीक असतो. तरी देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काय करतो, सगळ्या युनिवर्सला कंट्रोल करत असतो. ओके, बघा, देअर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एव्हरी टू ऑब्जेक्ट, बट इट इज व्हेरी वीक अँड हेन्स द ऑब्जेक्ट डोंट मूव्ह टुवर्ड्स इच अदर. बघा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आत्ताच आपण मगाशी बघितलं की दोन वस्तूंमध्ये, विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये जो फोर्स असतो त्या दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात आणि तो जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. पण तरीही ह्या वस्तू आपली जागा बदलवत नाही. आता बघा, हे दोन पेनचे जे हे दोन टोपण आहेत, ह्या दोन टोपणमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दोघंही एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. पण तरीसुद्धा हे एकमेकांना अट्रॅक्ट करत असले तरीसुद्धा हे आपली जागा बदलवत नाहीत, आहे त्या जागेवरच असतात. काय याचं कारण आहे? जर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे प्रत्येक दोन वस्तूंमध्ये जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आणि ते जर एकमेकांना अट्रॅक्ट करत असतील तर प्रत्येक दोन वस्तू एकमेकांना जाऊन चिकटल्या पाहिजे, धडकल्या पाहिजे. तर का नाही असं होत? तर त्याचं कारण असं आहे, इट इज व्हेरी वीक. कारण हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, खूप वीक आहे, कमजोर आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल त्या दोन ऑब्जेक्टमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक आहे अँड देअरफॉर हेन्स द ऑब्जेक्ट डोंट मूव्ह टुवर्ड्स इच अदर. दोन वस्तूंमध्ये असलेला अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप वीक असल्यामुळे त्या वस्तू एकमेकांना चिकटत नाही. ह्या वस्तूचा आणि पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ह्या दोन वस्तूंमध्ये असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कसा आहे, जास्त ग्रेटर आहे. आणि त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो आणि हा ऑब्जेक्ट पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो आणि तो अट्रॅक्शन फोर्स जास्त आहे या दोघांच्या अट्रॅक्शन फोर्सपेक्षा. आणि म्हणून हे दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट होऊ शकत नाही, आपली जागा बदलत नाही. पण तरी त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स असतोच, हे लक्षात ठेवा. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं का, आवडलं का? जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.